मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शहर पळशी या गावात आहे आणि एक मुलाखत केली होती मागे एका मैदानामध्ये या वासराची रायाची. तर हे त्यावेळेस आदत होता आणि मुलाखत यासाठी केली होती की एक चांगलं पळणारं वासरू पण कुठेतरी पायऱ्या वाचून वंचित होतं आणि जिथं जाईल तिथं गट जरी निघाला तर सेमीत कुठेतरी गाडी मार खायची आणि पराभवाला सामोरं जावं लागायचं. त्यामुळे मालकाचं कुठेतरी हिरमोड व्हायचा. पण सोशल मीडियाची काय ताकद असते ही प्रेक्षकांनी दाखवली आणि मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण मुलाखत झाल्यानंतर बऱ्यापैकी वासरू चर्चेत आलं आणि चांगल्या पायऱ्यात त्या ठिकाणी पळालं. आज दुसरा झालेला आहे पण चांगल्या ठिकाणी गुलालास पात्र राहिला. 1 नंबरचा 2 नंबरचा मानकरी ठरला असा राया. चर्चा करूया. मालक आहे आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या ना तुमचा परत. मी अमर रमेश पाडळे. रायाला मी पिसादेवीला आहे. बरं. आणि राया जो आहे तो पळशीला जे मित्र आहे त्यांचे वडील त्यांच्याकडे. बरं. मित्राच्या घरी बांधलेला आहे. हो. बरं. तुमच्याकडे का नाही हो? माझ्याकडे काय आहे, माझ्या तिथं म्हशी आहे. तिथं काय होतं खूप व्यापारी येणं जाणं असतं आणि उघड्यावर आहे. त्याच्यामुळं काय होतं वासराला जरा चला या माध्यमातून मित्रावरचं प्रेम आणि विश्वास हे पण लक्षात येतं. मित्राच्या घरी इतका मोठा नंदी तुम्ही बांधला म्हटल्याच्या नंतर तो एक विश्वास झाला. रायाबद्दल काय सांगाल? कधी झाला दुसरा? राया आम्ही श्रीनाथ केसरीहून आल्याच्या नंतर 1-2-3 दिवसाच्या नंतर त्यांनी दात केले. श्रीनाथ केसरीत कोणाच्या गळ्यात पळाला होता? श्रीनाथ केसरीला तो आता आपल्यात नाही आहे. आपला त्याचं नाव रामा शेठ म्हणून होतं. कापूसखेडचे अण्णा पाट त्यांच्या इथे चालला होता. कापूसखेडच्या नानाचा रामा. आता तो माझ्या मते त्याचं निधन झालं नको आणि त्याला श्रद्धांजली अर्पण करू. पण त्याच्यात पाळण्याचा पण योग आला रायाला. सोशल मीडियाची ताकद ज्या पद्धतीने म्हटलो आपण मुलाखत केली होती त्यानंतर वासराला बऱ्यापैकी पैरे झाले. किती मैदान झाले सरासरी? मैदान त्याच्यानंतर बरेच 15 ते 20 मैदान झाले. बरं. काय निकाल राहिला मैदानात? निकाल आता बऱ्याच ठिकाणी आम्ही 1 नंबर केला आहे, कुठं 5 नंबर केला आहे, 4 नंबर केला आहे. 5-6 मैदानात आम्ही फायनल राहिलेलो आहे. बऱ्याच मैदानामध्ये समजून घ्या काही ठिकाणी सेमीने निघले, काही ठिकाणी आमच्या गळ्यातले वासरं कुरले. त्याच्यामुळं काही ठिकाणी आमचं नशीब खराब त्यांनी पण राहिलो. ज्या वेळेस आपण वैजापूरचं मैदान होतं माझ्यामध्ये, हो वैजापूर मुलाखत केली होती आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलं होतं की खरंच एक चांगलं पळणारं वासरू आहे पण पायऱ्या वाचून वंचित आहे आणि चांगले पायऱ्या वाचून वंचित होता. तर असे बरेचसे नंदी आहे की ते उजेडात नाही आहे. उजेडात असले तर 100% चांगल्या ठिकाणी मैदानात ते गुलालाच पात्र राहू शकता. असाच तुमच्या रायासारखा बऱ्याच नंदींचा संघर्ष असतो. काय सांगाल? संघर्ष तर बराच आहे. आता सगळ्यांची मेहनत आहे आणि संयम आहे सगळ्यात मोठं म्हणजे. खूप मैदानात वापस आलो आहे आम्ही. आणि असद भैयाने आम्हाला खूप म्हणजे बऱ्याच ठिकाणी मदत केली. कंटिन्यू आमच्या सोबत असतात पैरे करायला त्याला. त्यांनी चांगलेच पैरे केले आतापर्यंत आमचे. पण मग कुठंतरी आमचं नशीब नाही तर काहीतरी समजून घ्या. वासरू किती महिन्याचं आहे आता? वासरू आता 2 वर्षाच्या वर होऊन गेलं आहे. 2 वर्षाचं होय. हो. कुठली खरेदी आम्ही गाडी ऑटो याच्याहून घेतला होता. किती रुपयाची? गणेश साळुंकेकडून घोडेगावहून. कितीची खरेदी? 1.5 लाखाचा घेतला होता. 1.5 लाखाची खरेदी? हो. म्हणजे 6 महिन्याचा होता. 6 महिन्याचा असताना 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. काय कारण मग एवढी रक्कम देण्याचं? त्याचे 2 फेरे झालेले होते घोड्यामध्ये, ते बघितले होते मी. बरं. आणि मग आम्ही दोघांनी विचार केला बघून की आता वासरू पार्टनरमध्ये की पार्टनरमध्ये आमचं पार्टनरमध्ये? हो म्हणजे मित्राकडे असतं, काकांकडे असतं तर हो अर्धा आहे. आता कशा पद्धतीने नियोजन लागतं मग मैदानात? नियोजन आता आमचे सगळे नियोजन भैयाच करते. असद भैया ते रफिक भैया करते. कुठले नामांकित पैरे मला थोडक्यात सांगा ना. पैरे आता टायगर मध्ये झाला. त्याच्यानंतर सध्या आता बटन विकला आहे. बटन मध्ये पण आम्ही नंबर केला आहे. बरं. आणि त्याच्यानंतर आणखीन एक चांगला पप्पू हवालदारचा टायगर. हो त्याच्यात 2दा झालंय. रामा असेल कापूसखेडचा. अशा बऱ्याचशा नंदींमध्ये पळाला आणि चांगलं नियोजन लागलं. VIP राणामध्ये पण पळालेला आहे. बरं. सांडू मिस्त्रींचा VIP राणा त्यात पण पळाला. काय निकाल राहिला या बैलांमध्ये VIP राणा तर आमचं नशीब खराब होतं थोडं. त्या दिवशी गाडी आमची फॉल झाली सेमीला आणि काय आला आमची गाडी एकदम पब्लिकला कडीला लागली. बरोबर. त्याच्यामुळं गाडी आमची फॉल होऊन गेली तिथं. बाकीच्या मैदानावर मग राहिलो आम्ही फायनल. कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी फिट आहे. दोन्ही खांदी. हो. आणि पब्लिकने जर लागला तर? पब्लिकना पण पळतो, त्याची काही अडचण नाही. पण काय होतं सहसा एखाद्या वेळेस जर स्टेज खून लागला, हे झेंडे वगैरे आणि थोडा प्रॉब्लेम येतो. चांगल्या बैलाला येतो भोंग्यामुळे. हो.
आता दुसरा जसं तुम्ही म्हटले की दुसरा झाल्यानंतर त्याची गती जास्त वाढली, गती वाढली, त्याच्यात ताकद पण वाढली. काय नेमकं कारण? कारण त्याला दुसरं झाल्याच्या नंतर पचायला लागलं चांगलं, खाण्यापिण्यात बदल केला? खाण्यापिण्यात बदल झाला म्हणजे, आणि तो पण थोडा, आणि राग पण झाला तेव्हापासून त्याला. बरं. त्याने पळतोय बरंच तेव्हापासून. आता या गोठ्यावरती जिथं आपण मुलाखत करतो याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका, तुम्ही जरी 4-5 जण उभे, पण याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे मावशीची. त्यांचं खूप मोठं आहे ते, म्हणजे सगळ्यात जास्त योगदान त्यांचं आहे. आम्ही ते काय फक्त मैदानाला असतो, पण त्या 24 तास बायला जवळ राहत्या. द्या ना मावशीकडे, द्या माईक 1 मिनिट. मावशी, काय नाव तुमचं? यमुनाबाई गोकुळ राठोड. बरं. आता हे मी जसं म्हटलं की ही बाकीची मंडळी फक्त ही मैदानावरती बैलाकडे लक्ष देता, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काम करताय बैलाची जपवणूक. कारण एक पोटच्या पोराप्रमाणे त्याला जीव लावणं, त्याचं सगळं सांभाळ करणं. काय करता तुम्ही गोठ्यावर दिवसभर त्याला? करतो दिवसभर शेण पाणी चारा, दोघं बाहेर सोडून नेऊन बांधतो, मध्ये आणतो. बरं. कसा आहे बैल स्वभावाला? चांगला आहे. चांगला आहे. हा, मारतो का तुम्हाला? म्हणजे असं मारित नाही, चोय केल्यावर काही नाही करीत. हां. एखाद्या बारचीला पोरावाने राग आला तर मग करतो. याच्या अगोदर बैल होते का तुमच्याकडे? हा, बरं बरं. म्हणजे बैल सांभाळायचा अनुभव आहे. पण रायाविषयी काय सांगाल? राया कसा आहे सांभाळायला? मी चांगला आहे. चांगला आहे. बरं. आता नंबर करतोय, गुलाल घेतोय, प्रत्येक ठिकाणी गेला हो, की मैदानात कुठेतरी नंबरात राहतो बैल, राहतो. आणि आनंद वाटतो का मग? आनंद वाटतो. बरं, चला. सर्वसाधारण एक मावशीला जास्त बोलायला जमणार आणि काकाकडे द्या. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? गोकुळ भीमदास राठोड. बरं. बैल तुमच्या दावणीला राहतो, तुमच्या घरी राहतो. आता पार्टनरमध्ये म्हटल्याच्या नंतर दोघांचाही सांभाळ हा महत्वाचा आहे. हा, तुम्ही काय करता? आपलं काय ते दूध गीत पाजायचं काढून सनी, जास्त दुधाची त्याची थोडीफार देखभाल करणं लागते, चारा पाणी टायमाला. रायाविषयी काय सांगाल काका? चांगला पळतोय ज्या पद्धतीने दादांनी सांगितलं? नाही, चांगला पळतोय. दुसरा झाल्यानंतर चांगली गती प्राप्त झाली. कुठल्या जातीत मोडतो बरं बैल? हा, जात नाही सांगितलं, म्हैसूरमध्ये मोडतो, पण म्हैसूरमध्ये दुसरी जात ती, म्हैसूरमध्येच मोडलो तो. पण ते कसं आहे, सांभाळायला चांगला आहे, आणि गुलाला आडला कधी आनंद वाटतो. गुलाल लागणं महत्वाचं आहे. आज गुलालासाठी संघर्ष आहे गाडा मालकाचा. आणि ज्या पद्धतीने रायाची सांभाळ आहे तुम्हाला, आता हा गोठा जर बघितला आपण, हे स्लॅबचं घर तुमचं आहे पाठीमागं समोरच्या साईडला, आणि गोठ्यात फक्त गाय आणि बस बैल रायाचे, बाकी कोण नाही. एक चांगलं नियोजन करता. द्या. सुट्टी मेकर जे प्रमुख नियोजन करता असत भाई, आणि नियोजन प्रमुख असणं गरजेचं आहे. कारण पैरा व्यवस्थित लागला तर नक्कीच बैल गुलालात राहतो. असत भाई नमस्ते. नमस्ते. सुट्टी मेकर म्हणून भूमिका निभावता तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये. बरोबर. किती बैलाची सुट्टी करता मैदानात? दिवसभरातून तर 5-25 होऊनच जातात, पण 5-25 हजार रुपये घेऊन येता का? किती येतात पैसे? एवढे नाही, पण आपले स्पेशल 2-3 बैल आहे. ते वादळ ग्रुप पोखरीचा आपला राणा आहे. बरं. राया झाला. राया तुमच्याच हातावर आहे? हो, कंटिन्यू माझ्या हातात. काय सांगाल सुट्टीवर? सुट्टीला काय सांगाल रायाविषयी? सुट्टीचा काही विषय नाही. मी एकटा बी असलो तर मी एकटाच मांडू शकतो त्याला, ते परेशान करीत नाही गळ्यात टाकायला. बरं. हां, आणि मेन म्हणजे पायऱ्याला थोडासा अडचण येते, मग पण तरी पण ॲडजस्ट करून करावंच लागतं पायऱ्यात. आता दिवसभर माझे फोन कट राहत नाही, लोकांना फोन करावंच लागते पायऱ्यासाठी. पण चांगलं पळणारं वासरू असलं का तरी पण लोक काढावं तर पायऱ्याला. हो, पाय काढतात लोक पायऱ्या, जसा ती पायरा भेटत नाही. हां. आता आजच्या कंडिशनला बैल टॉपला पडतोय. बरं. हां, बैलाला बैल लागला समजा, बैल गुलाल करणार 100% गॅरंटी आहे. हां, बैल पळणार आहे. आणि मेन म्हणजे भरपूर ठिकाणी मी गेलो, गट तर 100% कुठं ना कुठं गट लागूनच जातो आम्हाला. शिमीला काहीतरी अडचण येते, कडेला लागलं म्हणा, गळ्यातला बैल कमी पडला म्हणा. आतापर्यंत रायाने समजा सात सोडले नाही तसा, त्याच्या नावा झालेले भरपूर पळून घेतो. सुट्टीला काय जाणवतं तुम्हाला इतर बैलांच्या प्रती? रायामध्ये काय जाणवतं सुट्टीला? राया सुट्टीला तळातून हाड आहे, आणि त्याचा ध्यान पूर्ण झेंड्याकडेच असतो. बरं. हां, फक्त सुट्टीला मी एकटाच राहतो, एखादा राहिलं मागं, नाही तर मग सहजासहजी सतीत नाही टाकत. तळाला उडी घेतो का की हळू निघतो? नाही, पुढे गेल्यावर गती घेतो? गती तळातूनच टाईट येतो. तळातूनच टाईट. द्या मालकाकडे जाऊ जाता जाता. बरं. जाता जाता हे सांगा मला, इकडून बघतोय तर रायाची जी डोळ्याची जी नजर आहे,
तर एकदम निळसर कलर आहे त्याचा, काय कारण? तो आणला तेव्हापासून तसं आहे आणि जसं त्याचा राग वाढतोय मला वाटलं लाईटामुळं त्याच्या डोळ्यामध्ये ती चमक आहे. नाही, राग खूप आहे, खूप डेंजर राग आहे. म्हणजे ज्यावेळेस राग आला त्यावेळेस डोळ्यात अशा पद्धतीचा कलर राग आणि तो कंटिन्यू डार्क काळ्या फोडीत राहतो, बरं. पूर्ण वाड्यात गाजून टाकतो नुसतं. नेमकं मारायचं कारण काय? सुरुवातीपासूनच असं आहे का स्वभाव? स्वभाव पहिल्यापासूनच तसा आहे, हां, पण मग आता जसं जसं वय वाढतंय, खिलई वाढली आहे, बरं. रग आली त्याच्यामध्ये, तेव्हापासून बराच हे करतो. पुन्हा एकदा या मुलाखतीत तुमचा मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून चांगले पैरे पुन्हा त्याला होतील. आतापर्यंत चांगल्या पायऱ्यात पळाला. नाही ना मोबाईल नंबर असा द्या की जेणेकरून पायऱ्याला अडचण येणार नाही. भैया 90 सांगा. 90 हां, 81 90 49 81 69 80. 69 बरं. चालतं, शुभेच्छा असतील. ज्या पद्धतीने राया पळतोय आणि नेहमी त्याने पळत राहावं, तुमच्या धावणीला गुलाल ठेवावं, याच शुभेच्छा देतो. धन्यवाद.